यानंतर आता पुढची महिला रत्न कोण आहे, त्यांचं काय कर्तृत्व आहे हे देखील आपण लगेचच जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा ऑडिओ व्हिज्युअल. सगळ्यात आधी मनावरती कंट्रोल, तर तुमच्या सगळ्या गाडीवरती कंट्रोल. निलोफर देशपांडे यांच्या याच गुरुमंत्रानं जळगावमध्ये पिंक ऑटो उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी निलोफर यांनी 2021 मध्ये या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला 5 महिलांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना शासकीय दरात बॅच, बिल्ला, परमिट आणि कर्ज अशी सगळी प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली. 5 वर्षांच्या काळात या उपक्रमाची व्याप्ती वाढली आणि आज जळगाव शहरात एकूण 22 महिलांच्या हातात कुटुंबाच्या दोरीबरोबरच स्वावलंबी बनवणाऱ्या रिक्षाचं स्टेरिंगही आलं. आज निलोफर यांच्या मार्गदर्शनात या सगळ्या महिलांनी रिक्षा मालक आणि चालक म्हणून जबाबदारी स्वीकारत शहरातल्या रस्त्यांवर पिंक ऑटो सेवा सुरू केली आहे. या पिंक ऑटो शहरातील प्रवासी महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा पुरवतात. यंदाच्या महिला दिनी या 22 महिलांना आणखी 10 महिलांची साथ मिळणार आहे. निलोफर ताईंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उत्तर महाराष्ट्रात एक प्रेरणादायी इतिहास घडतोय. महिलांना रोजगाराच्या संधीतून स्वावलंबी बनवत त्यांच्यात बदल घडवणाऱ्या निलोफर देशपांडे यांच्या प्रयत्नांना न्यूज 18 लोकमतचाही सलाम. निलोफर देशपांडे यांना विनंती, त्यांनी मंचावर यावं. डॉक्टर अस्वती डोरजे यांना विनंती करते की त्यांनी निलोफर देशपांडे यांना हे सन्मान चिन्ह द्यावं. त्याचसोबत सायली संजीव यांना विनंती, हे सन्मानपत्र निलोफर देशपांडे यांना द्यावं. आणि पुन्हा एकदा आपल्या विजेत्यांना वामन हरी पेठे ज्वेलर्सकडून खास गिफ्ट वाउचर. बिंग मुंबईकर, आपण प्रत्येकाने रिक्षाने प्रवास केला आहे आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणजे रोज म्हणजे रिक्षातनं प्रवास करणारी मी सुद्धा एक आहे. आणि जेव्हा कधी एक महिला रिक्षा चालवताना दिसते तेव्हा खूप आपसूक समाधान आणि खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. थँक्स टू यू, तुम्ही अनेक महिलांना प्रेरणा देताय. कशी सुरुवात झाली या सगळ्या उपक्रमाची? बेसिकली तुम्हाला का वाटलं की महिलांना आपण रिक्षा शिकवावी? ॲक्च्युली मी आधी लेडीजला 2 व्हीलर शिकवत होती. त्याच्यातनं ते शिकवता प्रेरणा आली की म्हणजे वेगळं काहीतरी करायचं आहे. तर त्याच्यातून ही रिक्षाची प्रेरणा आली की फक्त 2 व्हीलर शिकून आपण घरी बसणार आहोत, पण ती रिक्षा जर शिकवली तर त्यांना 2 पैसे मिळतील, रोजगार मिळेल. त्याच्यातून ही प्रेरणा आम्हाला समोर आलेली आहे. मग आम्ही घरी चर्चा केली माझ्या मिस्टरांसोबत आम्ही, आणि मग त्याच्यातून हा उपक्रम सुरू केला. 2021ला आम्ही पहिला केला लॉकडाऊन जयशामध्ये. ते 5 रिक्षा सुरू केल्या. त्या 5 नंतर दुसऱ्या बॅचला 10 आणि आत्ता 10वीची बॅच कंप्लीट करून मी इकडे आलेली आहे. म्हणजे बायका स्वतःहून यायच्या की हो आम्हाला रिक्षा चालवायची, का तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागायचं? कन्व्हिन्स तर थोडंफार, कारण हा एक क्षेत्र वेगळं आहे. या क्षेत्रामध्ये पुरुषांची जास्त जवळ आहे ना, त्यामुळे थोडंसं कन्व्हिन्स करावं लागतं. पण स्वतःहून येत आहे, म्हणजे आम्हाला चालवायची आहे, स्वतःहून येत आहे आमच्याकडे. पुन्हा एकदा आपले आभार आणि अभिनंदन. तर निलोफर देशपांडे यांचं हे कर्तृत्व, त्यांचं काम हे किती महिलांना प्रेरणा देणारं आहे हे आपण बघितलं.